एक विचार करा, तुम्ही एका मोठ्या कंपनीच्या सीईओ आहात आणि तुमच्यासमोर एक असा निर्णय आहे ज्यामुळे तुमची रात्रीची झोपच उडाली आहे. कंपनीला वाचवायचंय, हजारो लोकांच्या नोकऱ्या टिकवायच्या आहेत आणि त्यासाठी काही शेकडो लोकांना कामावरून काढून टाकण्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये. खूप कठीण परिस्थिती आहे ही. हो ना. म्हणजे काय वाटत असेल तो निर्णय घेताना? एका बाजूला त्या काही लोकांची कुटुंब, त्यांची स्वप्न, आणि दुसऱ्या बाजूला जर तो निर्णय घेतला नाही तर संपूर्ण कंपनीच बुडेल. बाकीचे हजारो लोक रस्त्यावर येतील. मग आतमध्ये एक द्वंद्व सुरू होतं, एक मानसिक युद्धच जणू. की माझं योग्य कर्म कोणतं, माझा खरा धर्म काय. अगदी. आणि हाच संघर्ष म्हणजे हाच मानसिक गुंता आजच्या आपल्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे. कारण हा संघर्ष काही फक्त त्या सीईओचा नाहीये, नाही. तो आपला सगळ्यांचा आहे. प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी आपण अशा लहान मोठ्या द्विधा मनस्थितीतून जात असतो. अगदी. म्हणूनच आज आपण हजारो वर्षांपूर्वीच्या एका ज्ञानावर बोलणार आहोत, जे आजच्या धावपळीच्या जीवनातल्या अशाच संघर्षांवर प्रकाश टाकतं. आपण श्रीमद भगवद्गीतेबद्दल बोलणार आहोत. हो, पण थांबा, एक धार्मिक ग्रंथ म्हणून नाही. नाही, अजिबात नाही. तर जीवन जगण्याची कला शिकवणारी मार्गदर्शिका आणि एक व्यवस्थापन गुरु म्हणून. बरोबर. आपली ही जी चर्चा आहे ना, ती एका ऑडिओ बुकच्या सारांशावर आधारित आहे आणि त्यात गीतेमधली काही खोल रहस्य सांगितली आहेत. आजचा आपला उद्देश आहे गीतेतला कर्माचा सिद्धांत समजून घेणं आणि तो आपल्या रोजच्या आयुष्यातल्या निर्णयांना कसा लागू होतो हे पाहणं. चला तर मग सुरू करूया. तर या ज्ञानाची सुरुवात कुठे होते? कुठल्याही मंदिरात किंवा शांत आश्रमात नाही, तर कुरुक्षेत्राच्या रणांगणावर. हो, जीवनातल्या सगळ्यात कठीण, सगळ्यात भयंकर परिस्थितीत. मला वाटतं ही पार्श्वभूमीच खूप काही सांगून जाते. बरोबर. ही पार्श्वभूमीच या ज्ञानाचं महत्त्व अधोरेखित करते. हे ज्ञान काही पलायनवादाचं नाही. यामुळे समस्यांपासून दूर पळा असं नाही सांगत. अजिबात नाही. उलट हे ज्ञान सांगतं की जीवनातल्या सगळ्यात मोठ्या समस्येच्या मध्यभागी उभं राहून तिला सामोरं कसं जायचं. आणि त्या रणांगणाच्या मध्यभागी उभा आहे अर्जुन, त्या काळातला सर्वश्रेष्ठ योद्धा. पण जेव्हा तो पाहतो की समोरच्या सैन्यात त्याचेच गुरु द्रोणाचार्य, त्याचे आजोबा भीष्म पितामह, त्याचे भाऊ कौरव उभे आहेत, तेव्हा त्याचं धैर्यच गळतं. त्याचे हातपाय थरथर कापायला लागतात आणि त्याच्या हातातून त्याचं ते जगप्रसिद्ध गांडीव धनुष्य खाली पडतं. हो, आणि तो श्रीकृष्णाला जे सांगतो ना, ते खूप महत्वाचं आहे. काय म्हणतो तो? तो म्हणतो, हे कृष्णा, मी हे युद्ध करूच शकत नाही. ज्यांच्याकडून मी सगळं काही शिकलो, ज्यांच्या मांडीवर मी खेळलो, त्यांना मारून मला राज्य मिळालं, तर त्या रक्ताने माखलेल्या राज्याचा मी काय करू? या पापापेक्षा तर भीक मागून जगलेलो बरं. अगदी. हा एका योद्ध्याचा नाही, तर एका अत्यंत भावनिक आणि गोंधळलेल्या माणसाचा युक्तिवाद आहे. पण मला इथे एक प्रश्न पडतो. विचारा ना. अर्जुनाची ही अवस्था आहे, हजारो वर्षांपूर्वीचं युद्ध, याचा आजच्या आपल्या आयुष्याशी थेट संबंध जोडणं हे जरा जास्तच ताणल्यासारखं नाही का वाटत? म्हणजे तो एक राजकुमार होता, एका युद्धाच्या परिस्थितीत होता. आपण तर आपलं साधं आयुष्य जगतोय. हां, खूप चांगला प्रश्न आहे आणि वरवर पाहता तसं वाटू शकतं. पण आपण जर त्या कथेच्या बाह्य आवरणाच्या आत पाहिलं ना, तर अर्जुनाची लढाई ही शस्त्रांची नव्हती, ती होती धर्माची. आणि धर्म म्हणजे इथे कर्तव्य. ओके. त्याचा संघर्ष होता माझं वैयक्तिक प्रेम, माझ्या भावना विरुद्ध एक क्षत्रिय म्हणून, एक नेता म्हणून माझं कर्तव्य. आणि हाच संघर्ष आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात वेगवेगळ्या रूपात येत असतो. अगदी. म्हणजे तुम्ही म्हणताय की तो सीईओ, ज्याचं उदाहरण आपण सुरुवातीला दिलं, तो सुद्धा एक प्रकारे अर्जुनाच्याच परिस्थितीत आहे. तो त्याच्या स्वतःच्या मानसिक कुरुक्षेत्रावर उभा आहे. अगदी तसंच. एका बाजूला कर्मचाऱ्यांप्रती असलेली भावनिक जबाबदारी आणि दुसरीकडे संपूर्ण कंपनीच्या भल्यासाठी असलेलं त्याचं कर्तव्य. या दोन्हीपैकी एकाची निवड करणं. हो, म्हणजे एक प्रकारचं मानसिक युद्धच आहे ते. अर्जुनाचं रणांगण बाहेर होतं, आपलं रणांगण आपल्या मनात असतं, पण संघर्ष तोच आहे, कर्तव्याचा आणि भावनांचा. बरोबर. वा, हे खूपच रंजक आहे. म्हणजे ही कथा आपलीच आहे, फक्त पात्र आणि परिस्थिती वेगळी आहे. हो. मग अशा परिस्थितीत जेव्हा अर्जुन पूर्णपणे खचून गेला आहे, तेव्हा श्रीकृष्ण त्याला काय सांगतात? ते त्याला धीर कसा देतात? श्रीकृष्ण त्याला थेट उपदेश देत नाहीत किंवा सहानुभूती दाखवत नाहीत. ते त्याला एक आरसा दाखवतात. आरसा? हो. ते त्याला जो पहिला आणि सर्वात महत्वाचा सिद्धांत सांगतात, तो आहे कर्माचा सिद्धांत. जसं कर्म कराल तसं फळ मिळेल. हो, पण आपण सगळे फक्त एवढंच ऐकून असतो.
गीता याच्या खूप पुढे जाऊन या सिद्धांताची उकल करते. कसं? म्हणजे याच्या पलीकडे अजून काय असू शकतं? इथे खूप मोठी आणि आश्चर्यकारक गोष्ट आहे. गीता सांगते की कर्म म्हणजे केवळ ते नाही जे आपण आपल्या हातांनी किंवा शरीराने करतो. अच्छा. आपण जे विचार करतो तेही एक कर्म आहे. आपण जे बोलतो तेही एक कर्म आहे. आणि सर्वात धक्कादायक म्हणजे काहीही न करणे हे सुद्धा एक प्रकारचं कर्मच आहे. थांबा. काहीही न करणे हे कर्म कसं असू शकतं? हे तर व्याख्येच्या अगदी विरुद्ध आहे. बरोबर. आणि इथेच गीतेचं वेगळेपण आहे. जेव्हा अर्जुन म्हणतो की मी युद्ध करणार नाही आणि शस्त्र खाली ठेवून देईन, तेव्हा श्रीकृष्ण त्याला समजवतात. की युद्ध न करण्याचा निर्णय घेणे हे सुद्धा एक कर्मच आहे. हो, ते पलायनाचे कर्म ठरेल, ज्याचे स्वतःचे परिणाम असतील. रस्त्यावर अपघात झालेला पाहून मदतीसाठी पुढे न जाणे ते सुद्धा एक कर्म आहे. आपण प्रत्येक क्षणी, प्रत्येक श्वासासोबत कोणते ना कोणते कर्म करतच असतो. अगदी. आता ही चर्चा ऐकणे हे सुद्धा एक बौद्धिक कर्म आहे. हो, ज्याचे फळ ज्ञानप्राप्ती असू शकते. बापरे, म्हणजे कर्माच्या चक्रातून सुटकाच नाहीये. आपण कधीच न्यूट्रल किंवा कर्मातीत असू शकत नाही. नाही. ही तर खूप मोठी जबाबदारी वाटते. जर प्रत्येक विचार आणि प्रत्येक निष्क्रियता सुद्धा कर्म असेल, तर मग योग्य आणि अयोग्य यातला फरक कसा ओळखायचा? हाच अर्जुनाचा पुढचा प्रश्न होता. यावर गीता काही प्रकाश टाकते का? नक्कीच. यासाठी गीता श्रोत्यांना एक चौकट देते, ज्यामुळे निर्णय घेणं सोपं होतं. गीता कर्माचे साधारणपणे 3 मुख्य प्रकार सांगते. अच्छा, तर कोणते आहेत हे 3 प्रकार? पहिला प्रकार आहे कर्म. कर्म म्हणजे ती कार्ये जी शास्त्र आणि आपल्या धर्मानुसार म्हणजे आपल्या कर्तव्यानुसार आपल्याला करायलाच हवीत. याला आपण विहित कर्तव्य असं म्हणू शकतो. हो. म्हणजे एका डॉक्टरने रुग्णावर उपचार करणे, एका सैनिकाने देशाचे रक्षण करणे किंवा एका आई-वडिलांनी आपल्या मुलांचे संगोपन करणे. ही सगळी कर्म या प्रकारात येतील. बरोबर. जी समाजासाठी आणि स्वतःच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. अगदी बरोबर. ही झाली विहित कर्तव्य. यानंतर दुसरा प्रकार येतो तो म्हणजे विकर्म. विकर्म. नावावरूनच अर्थ स्पष्ट होतो. वि म्हणजे विपरीत किंवा निषिद्ध. म्हणजे अशी कर्म जी करू नयेत, जसं की चोरी करणे, खोटं बोलणे, कोणाची फसवणूक करणे. हो. ही अशी कर्म आहे जी व्यक्तीला आणि समाजाला अधोगतीकडे म्हणजे पतनाकडे घेऊन जातात. हे समजायला तसं सोपं आहे. हो, ही 2 रूपं समजायला तशी सोपी आहेत, कारण काय योग्य आणि काय अयोग्य याची एक सामाजिक आणि नैतिक चौकट आपल्याकडे असते. पण खरा आणि सगळ्यात रहस्यमयी आणि तितकाच महत्वाचा प्रकार तिसरा आहे. आणि तो म्हणजे ज्याला गीता अकर्म म्हणते. अकर्म. आता या शब्दावरूनच माझा गोंधळ झाला होता. याचा अर्थ कर्म न करणे असा नाहीये असं तुम्ही म्हणालात? नाही, अजिबात नाही. मग याचा नेमका अर्थ काय? इथेच सगळं रहस्य दडलं असं वाटते मला. अगदी. इथेच गीतेचं सार दडलेलं आहे. अकर्म म्हणजे कर्म न करणे नव्हे, तर कर्म करत असूनही त्याच्या फळाशी, त्याच्या परिणामाशी आसक्त न होणे, कर्म करूनही त्याच्या बंधनात न अडकणे. हे ऐकायला खूप तात्विक वाटतंय, पण व्यावहारिक जीवनात त्याचा अर्थ काय? फळाशी आसक्त न होणे. पण आपण तर प्रत्येक काम फळाच्या अपेक्षेनेच करतो ना. बरोबर. नोकरी पगारासाठी करते, परीक्षा चांगल्या मार्कांसाठी देतो. याशिवाय प्रेरणा कुठून मिळणार? उत्कृष्ट प्रश्न. आणि हाच गीतेवर घेतला जाणारा सर्वात मोठा आक्षेप आहे. लोकांना वाटतं की फळाची अपेक्षा सोडली तर माणूस आळशी किंवा निष्क्रिय बनेल. हो, मलाही तसंच वाटलं. पण गीतेचा दृष्टिकोन याच्या अगदी उलट आहे. अकर्म म्हणजे उदासीनता नाही, तर ती एक मानसिक स्थिती आहे. एक मानसिक स्थिती? हो, अकर्म म्हणजे कोणतेही काम पूर्ण समर्पणाने आपल्या 100% क्षमतेने करायचं, पण ते कोणत्याही स्वार्थाशिवाय, फळाच्या अपेक्षाशिवाय. ते काम करायचं कारण ते आपलं कर्तव्य आहे, ते योग्य आहे म्हणून. अगदी. पण हे खरंच शक्य आहे का? म्हणजे आजच्या कॉर्पोरेट जगात जिथे तुमच्या प्रत्येक निर्णयाचा, प्रत्येक प्रोजेक्टचा परिणाम तुमच्या कामगिरीवर, तुमच्या बढतीवर आणि भविष्यावर होतो, तिथे फळाची अपेक्षा न ठेवता काम करणं जवळजवळ अशक्य वाटतं. हो. तुमची शंका अगदी योग्य आहे, कारण आपलं संपूर्ण आयुष्य या समीकरणावर आधारलेलं आहे. प्रयत्न बरोबर परिणाम. पण अकर्म या समीकरणाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातं. ते कसं? ते सांगतं की तुमचं नियंत्रण फक्त तुमच्या प्रयत्नांवर आहे, परिणामांवर नाही. जेव्हा तुम्ही परिणामांमध्ये पूर्णपणे गुंतून जाता, तेव्हा तुमच्या मनात भीती निर्माण होते. मी यशस्वी होईन का?
लोक काय म्हणतील, माझं प्रमोशन होईल का, अशी भीती. हो. आणि ही भीती, ही चिंता तुमच्या कामाच्या गुणवत्तेवर परिणाम करते. तुम्ही तुमचं सर्वोत्तम काम करूच शकत नाही. ओके, म्हणजे तुम्ही म्हणताय की फळाची आसक्तीच आपल्या कामगिरीच्या आड येते. अनेकदा. हो. या उलट अकर्मक वृत्तीने काम करणारा माणूस या भीतीतून मुक्त असतो. तो कामावर लक्ष केंद्रित करतो, प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करतो. त्या सीईओ सारखा. अगदी. जो हा निर्णय माझ्या करिअरवर काय परिणाम होईल या भीतीने नाही, तर सध्याच्या परिस्थितीत कंपनी आणि बहुसंख्य कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी सर्वात योग्य काय आहे या कर्तव्य भावनेने घेतो. आणि या स्थितीत घेतलेला निर्णय अधिक निष्पक्षपाती आणि प्रभावी असतो. हीच ती स्थिती आहे जिथे माणूस कर्म करूनही त्याच्या बंधनात अडकत नाही. हे समजून घेण्यासाठी आणखी एखादं उदाहरण देता येईल का? समजा एखादा शास्त्रज्ञ किंवा कलाकार. उत्तम उदाहरण. विचार करा एका शास्त्रज्ञाचा जो कॅन्सरवर औषध शोधण्यासाठी संशोधन करतोय. जर तो केवळ नोबेल पारितोषिकासाठी किंवा प्रसिद्धीसाठी काम करत असेल तर प्रत्येक अयशस्वी प्रयोग त्याला नैराश्यात टाकेल. तो कदाचित लवकर हार मानेल. बरोबर. पण जर त्याची वृत्ती अकर्म असेल तर त्याचा आनंद औषध शोधण्याच्या अंतिम ध्येयाइतकाच त्या संशोधन प्रक्रियेत असेल. प्रत्येक अयशस्वी प्रयोग त्याच्यासाठी एक शिकण्याची संधी असेल. तो जास्त चिकाटीने आणि कमी तणावाखाली काम करू शकेल. हो. त्याचा उद्देश ज्ञान मिळवणे आणि मानवतेची सेवा करणे हा असेल. वैयक्तिक प्रसिद्धी नाही. तो कर्म करतोय पण त्याच्या फळाचा गुलाम नाही. मला माहिती आहे, मी एका अशा लीडरला ओळखते ज्याने हे तत्व खरंच जगलं. अच्छा. त्याने एक मोठा प्रोजेक्ट सुरू केला होता ज्या टीमने जीव ओतून काम केलं. पण काही व्यावसायिक कारणांमुळे कंपनीला तो प्रोजेक्ट मध्येच बंद करावा लागला. अरे रे. टीममधले अनेक जण निराश झाले, काहींनी तर नोकरीच सोडली. पण तो लीडर शांत होता. काय म्हणाला तो? तो म्हणाला, आपण जे काम केलं ते उत्कृष्ट होतं, आपण खूप काही शिकलो, परिणाम आपल्या हातात नव्हता, पण आपण केलेला प्रयत्न 100% होता. वा. तो त्या अपयशाने खचला नाही, कारण त्याचा आनंद प्रक्रियेत होता, केवळ अंतिम यशामध्ये नाही. हे अकर्म वृत्तीचे एक जिवंत उदाहरण आहे. हो ना. म्हणजे अकर्म म्हणजे निष्क्रियता नाही, तर ती एक प्रकारची सुपर प्रोडक्टिव्हिटी आहे. जी भीती आणि चिंतेपासून मुक्त आहे. हे तर आजच्या माइंडफुलनेस आणि डीप वर्क सारख्या संकल्पनांशी खूप मिळतं जुळतं आहे. अगदी. हजारो वर्षांपूर्वी सांगितलेलं ज्ञान आजही तितकंच लागू होते. आपले बहुतेक दुःख हे आपल्या कर्मामुळे नाही, तर त्या कर्माच्या फळाशी जोडलेल्या आपल्या अवास्तव अपेक्षांमुळे निर्माण होतात. अकर्म आपल्याला या अपेक्षांच्या ओझ्यातून मुक्त करतं. तर आजच्या या संपूर्ण चर्चेतून आपण काय शिकलो याचा सारांश काढायचा झाला तर पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण कर्मापासून पळू शकत नाही. रणांगण सोडून जाण्याचा विचार करणे हे सुद्धा एक कर्मच आहे. प्रत्येक क्षणी आपण काहीतरी निवडत असतो, काहीतरी करत असतो. दुसरं म्हणजे कर्म केवळ शारीरिक कृती नाही. आपले विचार, आपले शब्द आणि आपली निष्क्रियता हे सुद्धा कर्मच आहे. त्यामुळे आपण काय विचार करतो यावरही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अकर्म. हो. याचा अर्थ आळशी होणं किंवा ध्येय सोडून देणं नाही. उलट आपलं काम, आपलं कर्तव्य पूर्ण क्षमतेने आणि समर्पणाने करायचं. पण त्याच्या परिणामांमध्ये, त्याच्या फळामध्ये स्वतःला पूर्णपणे गुंतवून ठेवायचं नाही. आपलं नियंत्रण फक्त प्रयत्नांवर आहे, परिणामांवर नाही, हे स्वीकारणं. अगदी बरोबर. आणि यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. कोणता? आणि हा प्रश्न मी आपल्या श्रोत्यांसाठी सोडून देऊ इच्छितो. नक्कीच. आजच्या जगात जिथे प्रत्येक गोष्टीचं मोजमाप यश, पगार, लाईक्स, फॉलोअर्स आणि प्रसिद्धीमध्ये होतं, तिथे ही अकर्मवृत्ती कशी जोपासता येईल? आज रात्री घरी गेल्यावर किंवा उद्या कामावर गेल्यावर आपल्या दैनंदिन कामांकडे पहा. तुमचं किती लक्ष त्या कामाच्या प्रक्रियेवर, त्याच्या गुणवत्तेवर असतं आणि किती लक्ष त्यातून मिळणाऱ्या परिणामांवर, कौतुकावर किंवा पैशांवर असतं? जर आपण हा फोकस परिणामांवरून प्रयत्नांवर अगदी थोडा जरी सरकवला तर आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात आपल्या मानसिक शांततेत काय बदल होऊ शकेल यावर नक्की विचार करा.